पुणे महानगरपालिकेतून निधी वर्गीकरणाची पद्धत आता कायमची बंद करण्यात आली आहे। या निर्णयामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांचा हिरमोड झाला असला तरी पालिकेचे किमान 100 कोटी रुपये वाचलेत। पाहुयात ही वर्गीकरणाची नेमकी भानगड काय। पुण्याचे महापौर मुरली मोहोळ यांनी पालिकेचं कारभारीपद स्वीकारताच सर्वात चांगला निर्णय घेतला। महापौरांनी निधी वर्गीकरण पद्धतीला चाप लावला। या पद्धतीच्या आडून सर्वपक्षीय नगरसेवक मंडळी मेट्रो सारख्या विविध विकासात्मक प्रकल्पांसाठी राखून ठेवलेला निधी प्रभागातील फुटकळ कामांसाठी परस्पर वळता करून घेत होते। गेल्या तिमाहीत तर तब्बल 300 कोटींचा निधी या पद्धतीने वळवण्यात आला। म्हणूनच या चुकीच्या पद्धतीला प्रतिबंध घालण्यासाठीच आपण हा निर्णय घेतल्याचं महापौर सांगतात। परंतु मागच्या काही काळामध्ये आपण म्हणताय तसं निश्चितपणे झालं की प्रोजेक्टच्या कामात काही पैसे काढले गेले आणि नगरसेवकांनी वॉर्डामध्ये त्या ठिकाणी त्याचं काम वापरलं। परंतु म्हणूनच आम्ही आता हे कडकपणे याच्यामध्ये निर्णय घेतलाय की स्ट्रिक्टली कोणीही नगरसेवक हा पुढच्या काळामध्ये प्रोजेक्टमधले पैसे वर्गीकरणासाठी प्रस्ताव देऊ शकणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसनं महापौरांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलंय। पुणेकरही या निर्णयाचं स्वागत करतायत, मात्र अंमलबजावणीबाबत शंका व्यक्त केली जाते। अनेक जण म्हणतात अशी रक्कम वळवून गल्लीबोळामध्ये ज्यावेळेला कामं केली जातात त्याच्या वेळेला त्या ठिकाणी अधिकारी आणि काही संबंधित हे टक्केवारी घेतात, पण तो भाग जरी वेगळा केला आपण तरी विकास कामाची रक्कम ही वर्गीकरणाने दुसरीकडे वळवू नये या मताचा आम्ही आहोत। त्यासाठी आम्ही महानगरपालिकेमध्ये सातत्याने प्रयत्न करतो। परंतु ही जी घोषणा ही जरी स्वागतार्ह असली तरी अशी घोषणा आजपर्यंत गेल्या 3 वर्षात अनेक पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। त्यामुळे ती खऱ्या अंमलात येते का हे बघणं अतिशय आवश्यक आहे। पण ती जर खऱ्या अर्थाने अंमलात आली तर मला वाटतं बजेट या संकल्पनेची प्रतिष्ठा राखली जाईल आणि हे वर्गीकरणाचे धंदे बंद होतील। पुणे पालिकेचं वार्षिक बजेट हे 6500 कोटींचं असलं तरी प्रत्यक्ष विकास कामांसाठी अवघे 1,500 कोटीच उपलब्ध होतात। त्यातही नगरसेवक मंडळी टक्केवारीचा मलिदा हाणण्यासाठी वर्षाकाठी नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत।